काही लोक येतात आणि ते व्हिडिओ काढतात अश्लील प्रकारचे, बाईकवरून जाताना व्हिडिओ काढले जातात आणि ते टाकले जातात इन्स्टावर, फेसबुकवर व्ह्यूजसाठी आणि ह्याच्यासाठी. कधी बी असं OTP आलं तर OTP द्यायचं नाही, कुठलं बी फोन आलं नवीन नंबरचं उचलायचं नाही. मी कुठल्याच गोष्टी करू शकत नाही. जसं आता कस्टमर केले तर कस्टमरचे पैसे घ्यायचे कसे, कारण की आता सगळ्यांच्याकडे आता ते ऑनलाईन झालेले आहेत ना. ते ऑनलाईन झाल्यामुळे ना कस्टमरांकडे कॅश पैसेच नाही. मग त्या टायमाला आपण ते फॉलो केलं आणि ते तिकडनं मेसेज करणार, कशी आहेत तू, बरी आहे का, जेवलीस का, हे ते सगळ्या गोष्टी करत 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 मग लयच असं म्हणजे लांब लटसक लावते. तरी मी आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करतो, मग तुझं लग्न झालंय का, तरी आपण सांगितलेलं असं हा माझं लग्न झालंय, तरी पण ते म्हणणार की नाही मी तुझ्यावर लय प्रेम करायला लागलो, मला तुझ्यासोबत तुला भेटायचंय, तुला बोलायचंय, हे करायचंय ते करायचं, अशा सगळ्या गोष्टी फेसबुकवरनं आणि इंस्टाग्रामवरनं होत. आणि मग ते थोडं थोडं प्रेमाच्या जाळ्यात आपल्याला अडकवणार आणि आपल्याला म्हणणार की मला एवढे पैसे लागणार आहेत, जरा पैसे पाठव. आपण जर पैसे पाठवत गेलो, कधी 1000 म्हणणार, कधी 2000, अशा करत करत मग ते लाखांपर्यंत जाऊ. किंवा इथला एखादा पार्टनर आपण ठेवला तर ते पार्टनर पण आपल्याला पहिल्यांदा तर खूप प्रेम करणार, ते प्रेमाच्या जाळ्यात आपण फसत जातो आणि ते आपल्याला नंतरच्या लुटत जातो. मोबाईल एक करतात, लपून ठेवतात. आपण बोलायच्या नादात, कंडम घेण्याच्या नादात इकडे तिकडे जातो ना, तर मोबाईल लपून ठेवू कुठं काही ना काहीतरी. आम्ही रूममध्ये गेले की पहिलं सगळं चेक करतो. जर 3 केसेसबद्दल बोललं गेलं की त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले गेले, तर त्या संदर्भात आम्ही फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलिसांनी आणि त्यासाठी खूप फॉलोअप घ्यावा लागला. पण ह्या लोकांना हे पण सांगण्यात आलं तुम्ही जे जे सोशल मीडियावर टाकाल ते कधीच पुसलं क्या है ना, कस्टमर बहुत धोखा देता है, बहुत धोखा देता है. पैसा के बारे में धोखा देता है, फंसाने का धोखा देता है, वीडियो का धोखा देता है. हाँ, अभी तक रो रही एक लड़की. क्या हुआ? वो वीडियो वो भी बताया ना, होता है उसका वीडियो वायरल किया, हाँ, फिर किया वो अभी तक वो ये नहीं किया, वो डिलीट नहीं किया. गेल्या काही वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वेगाने होताना दिसतोय. अतिशय मोठ्या प्रमाणावरती माहिती तंत्रज्ञानाचा सर्व जगभर प्रचार आणि प्रसार होताना दिसतोय. अनेक क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे क्रांती आलेली आहे आणि आता AI मुळे तर आपण सगळे बघतोच आहे की अनेक ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या तर त्या अतिशय सोप्या झालेल्या आहेत. एका बाजूला माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, अनेक व्यवहार करणं सोपं झालं आहे, मात्र याबरोबरच आर्थिक फसवणुकीचे देखील, सायबर फ्रॉड्सचे, डिजिटल अरेस्टचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आता हे प्रकार काय फक्त IT मध्ये किंवा सर्वसामान्य लोकांच्या बाबतीतच घडतात असं नाही, तर सर्व क्षेत्रामध्ये हे सगळे प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि पुण्यामध्ये असणाऱ्या जी बुधवार पेठ आहे आणि तिथे जो वेश्यावस्ती आहे तर त्या ठिकाणी ज्या सेक्स वर्कर काम करतात तर त्यांना देखील मोठ्या प्रमाणावरती अशा फसवणुकीचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी अनेक ज्या काम करतात त्या स्त्रिया काही शिकलेल्या असतात, काही कमी शिकलेल्या असतात, तर काही अगदीच शाळेशी त्यांचा कधी संबंधच आलेला नाही अशा देखील काही स्त्रिया असतात. मात्र या स्त्रियांना देखील फसवणुकीचा सामना मागे काही केसेस घडलेल्या आहेत ज्याच्यामधनं आपल्या समोर आलेला आहे की त्यांच्या बाबतीत देखील अशा फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत. या ज्या स्त्रिया आहेत तर यांच्या बाबतीत हे डिजिटल पद्धतीचे जे सायबर फ्रॉड आहेत तर ते होऊ नये यासाठी सहेली संस्थेच्या माध्यमातून नुकताच पुढाकार घेण्यात आला होता. त्यांच्याकडनं काही सेशन्स आयोजित करण्यात आले होते आणि या माध्यमातून या महिलांमध्ये सायबर फ्रॉड विरोधी किंवा सायबर फ्रॉड कशा पद्धतीनं होतात, त्यापासून कसं वाचलं गेलं पाहिजे याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती त्यांना दिली गेली, प्रशिक्षित केलं गेलं. मोबाईल यूज कसा करायचा, बँक अकाउंट्सच्या डिटेल्स कशा पद्धतीनं आपण दिल्या पाहिजेत, कोणाला द्यायच्या कोणाला नाही, याबाबतची सगळी इत्तेमत माहिती त्यांना त्या ठिकाणी ज्या काम करणाऱ्या महिला आहेत तर त्यांना देण्यात आली. आणि या सगळ्या प्रोग्रामबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि सोबतच या सगळ्या जे सेशन्स झाले तर त्याचा या ठिकाणी ज्या काम करणाऱ्या महिला आहेत तर त्यांना कशा पद्धतीनं उपयोग झाला आहे तर ते आपण त्यांचे अनुभव देखील आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत. माझ्यासोबत सहेली संस्थेच्या प्रणोती इंगोले मॅडम आहेत, इंगळे मॅडम आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की हा नेमका प्रोग्राम काय होता. त्या प्रोग्राम हेड आहेत. तर मॅडम सुरुवातीला तुमचा परिचय द्या आणि मग आपण पुढे बोलूया. नमस्ते सगळ्यांना.
माझं नाव प्रणोती इंगळे आणि मी आत्ता सहेली संस्थेमध्ये ॲज अ प्रोग्राम हेड म्हणून मी कार्यरत आहे आणि माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे की इथे काय प्रकारचे प्रोग्राम होतात. आणि ज्यावेळेस बोलणं झालं की सायबर फ्रॉड आणि सायबर क्राईम, तर हे किती महत्त्वाचं आहे ह्या बायकांसाठी त्यांना समजणं. आणि जेव्हा कोविडचा काळ होता तो सगळ्यांसाठीच खूप डिफिकल्ट आणि खूप वेदनादायी गेला. त्याचप्रकारे सेक्स वर्कर आपले ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी पण तो खूप भयानक काळ होता. तर त्या काळात सायबर फ्रॉड खूप वाढले, म्हणजे प्रमाण खूप वाढलं, कारण आपण डिजिटल इंडिया सुरू करत होतो. जसं की आपण जीपे वापरत होतो, फोनपे वापरत होतो. तर ह्या काळात हा फ्रॉड करण्याचं प्रमाण खूप वाढलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडे खूप साऱ्या केसेस येत गेल्या या फ्रॉडच्या संदर्भात, की काही लोक येतात आणि ते व्हिडिओ काढतात अश्लील प्रकारचे, बाईकवरून जाताना व्हिडिओ काढले जातात आणि ते टाकले जातात इन्स्टावर, फेसबुकवर व्ह्यूजसाठी आणि ह्याच्यासाठी. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या तक्रार ज्यावेळेस आमच्याकडे यायला लागल्या, मग आम्हाला कळलं की नाही, आता ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. तर सहेली संस्थेतर्फे आम्ही 2 प्रकारचं इंटरव्हेन्शन करायचं ठरवलं. एक होतं की बायकांना ह्याचं नॉलेज द्यायचं की स्मार्टफोन कसा वापरायचा, म्हणजे डूज आणि डोंट. म्हणजे आपण कोणते ॲप डाउनलोड करायला पाहिजे, एक लिंक आल्या तर कशा आपण त्या हँडल केलं पाहिजे. आणि दुसऱ्या प्रकारचं जे इंटरव्हेन्शन होतं ते व्हॉट इज सायबर क्राईम आणि व्हॉट इज सायबर सिक्युरिटी. हे आपल्या महिलांना माहितीच नव्हतं. ह्यातल्या खूप बायका इलिटरेट असतील, काहींना माहिती नसेल की फोन कसं, कमी शिकलेल्या म्हणू शकतो आपण. पण आम्हाला हे जाणवलं की हे 2 जे इंटरव्हेन्शन आपण ठरवतो की स्मार्टफोन यूज कसा करायचा आणि सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी कशा पद्धतीची असते हे त्यांना कळणं गरजेचं असतं. त्या प्रकारे मग आम्ही काही पोलीस डिपार्टमेंटचे जे सायबर क्राईम डिपार्टमेंटचे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून पण सेशन्स घेतले. आणि मला नक्कीच आवडेल की आमच्या बायका ह्या ज्या शिकल्यात त्या सेशनमधून, त्यांच्याकडून जर तुम्ही ऐकलं की त्यांनी कशा प्रकारे त्या सेशनचा उपयोग केला आहे. आणि आता त्या सेशनचा उपयोग होऊन आमच्याकडे पूर्ण जो पूर्ण स्टाफ आहे तो ट्रेंड आहे आता. तर आमचं हे काम नॉट ओन्ली स्टार्टिंग फेजवर आहे, आम्ही ते प्रिकॉशन, एज्युकेशन आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही ह्या प्रकारे आम्ही आमचं काम आता सध्या सुरू केलेलं आहे. बरं, साधारणपणे किती याच्यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या आणि प्रमाण खरंच कमी झालं असं त्यांच्या बाबतीत तरी तुम्हाला वाटतं? प्रमाण कमी झाल्यापेक्षा बायका अवेअर झाल्यात की आपल्या बरोबर फ्रॉड होतोय. लोकांना जसं एखादी घटना आली की बायकांचे व्हिडिओ काढले गेले आणि ते प्रसारित केले गेले, तर बायकांना पहिलं माहितीच नव्हतं की जायचं कुठे किंवा हे करायचं कसं. तर बायकांना हे पण त्या सेशन मधून कळालं की सायबर हेल्पलाईन नंबर म्हणून पण काहीतरी असतं, जो आता आहे की 1970 म्हणून, ज्या तर्फे त्या पोलिसांपर्यंत जाऊ शकतात. माझ्या बरोबर असा फ्रॉड झालाय हे त्या सांगू शकतात. सहेली संस्था नेहमी या प्रकारच्या ज्या पण केसेस घडतायत त्याच्या संदर्भात फॉलोअप घेत राहते. आणि जे स्वतः पोलीस ऑफिसर होते सायबर क्राईमचे, त्यांनी जे सेशन घेतलं त्याच्यात त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही फोन कसे यूज करायचं, स्मार्टफोन यूज करणं पण आता किती डिफिकल्ट आहे आजच्या जगात, कारण सायबर क्राईम ज्या पद्धतीने वाढतायत. तर ह्या बायकांबरोबर काम करताना ह्या सेशनचा त्यांना किती उपयोग झाला. तर मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याकडून ऐकलं तर तुम्हाला आणखी जास्त कळेल की हे सेशन किती महत्त्वाचे होते ह्यांच्यासाठी. तर या सायबर सिक्युरिटी संबंधित जे प्रशिक्षण शिबिर झालं आणि या शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या काही महिला आपल्यासोबत आहेत. या गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये व्यवसाय करतायत. आता आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊयात की त्यांचा स्वतःचा एक्सपिरियंस काय आहे. काय शिकला तुम्ही त्या शिबिरामध्ये? उसमें सीखने को मिला हमको फोन कैसा चलाना और वो फोन पे और वो गूगल पे वो कैनरा में पैसा भेजने का, ये सब हमको पता नहीं था. वो सर ने हमारा पास आए थे इधर हमारा ऑफिस में सैली में, तो सर ने हमको जानकारी दिया, बहुत अच्छा तरफ से दिया है कि जो समझता नहीं औरत लोग को उनको जाके घर घर पे जाके ऐसा सिखाओ. और 1-2-4 लड़के लोग को भी अपना एरिया का लड़के लोग को वो खुद बना के दिखाए कैसा चलाने का. हाँ, वो उनका हाथ से बना के उनको सिखाया. और जो कस्टमर पैसा डालता है डालेला करके उनका चिन्ह आता है तो पैसा उसमें आता नहीं है, तो वो भी उनको समझता मतलब नहीं. आपको फंसाया जाता था? हाँ, फंसाया जाता था जी. तो पैसा आया लेकर के ऐसा वो ये गिरता था
मैसेज या हाँ फिर- मैसेज गिरता था लेकिन पैसा नहीं आता था। नहीं आता था। हाँ नहीं आता था। तो सर ने आके हमको ऐसा ऐसा करके सिखाया। तो हम लोग पहला इधर शैली संस्था में सीख के लिया, फिर बाकी का औरत लोग को इधर भी लाके हम सिखाया, उनका घर पे भी जाके हम सिखाए। अच्छा, तो मतलब उसमें आपने फायदा आपने मिला। औरों को भी सिखाया? हाँ सिखाए, जी। घर घर पे जाके औरत लोग को समझता नहीं है, उनको जाके सिखाया। और पैसा आया नहीं आया वो चेक करना है, अगर नहीं आया तो भी जाके चौकी में बताना है, अपना पैसा मिल जाएगा। ऐसा करके उनको जानकारी भी हम बताए। पण हे असे फसवणुकीचे प्रकार घडतायत इथं? हो होत आहे। मग आता हे शिकल्यामुळे तुम्हाला फायदा हा होतो? थोडस फरक पडलंय, तरी बी एक एक बायकाला कळत नाहीये। हा, हा, नाही ते शिकावं कळत लागतं. नाही तरी बी आम्ही शिकवतो त्याला। बायका कसं इथं शाळा शिकलेल्या बायका एवढं नसतं, तरी बी तेव्हा असं मास्ट फोन हे करतात, यूज करतात, पण तेव्हा कळत नाही त्याच्यातला। मग आम्ही त्याला शिकवून करून असं हे केलेलं आहे। अच्छा. ते सरनी येऊन आम्हाला लय चांगलं जानकारी दिलंय। आणि बाकीचे 4-5 बायकांना बी एरियातल्या बायकांना त्यांनी स्वतः शिकवलंय। हा आमच्या ऑफिस मध्ये बसून। तुमच्या सोबत कधी असे फसवणुकीचं काय झालं का? आमच्या सोबत तर नाही झालंय, आमच्या शैली बरोबर झालंय। अच्छा, हा काय 2000 झालं? कस्टमर पाठवलं हा. होतं, पण तिला मेसेज आलं होतं, पैसे नाही आलं होतं। मग फसवलंच हा, नाही. फसवलं ते। मग ती आली होती स्वतः इथं, ते पोलीस आल्यावर त्याला बोलवलं इथं मी, ती बाईला बोलवल्यावर ते येऊन सगळं सांगितली, असं असं झालंय माझं, पैसे नाही मिळालं, पण मॅसेज पडलं होतं, पैसा नाही आलं होतं असं म्हणून तिला पण इथं आम्ही बोलवलं होतं। ते बोलून करून गेली, ते कुठलं तर काय तर हे झालं होतं, मग ते सरने बंद करून दिला त्याला। हा बरं, आता तुम्हाला अनेकांना काय होतं की मोबाईल वरती लिंक येतात वेगवेगळ्या, हा त्याच्यावर क्लिक करा म्हणतात, हा, OTP. मग आता OTP तुम्ही काय करता? सांगा असं म्हणतात। हा, मग आम्ही नाही सांगत, आता आम्हाला सांगून ठेवलेत शैली लोक, हा, कधी बी असं OTP आलं तर OTP द्यायचं नाही, कुठलं बी फोन आलं नवीन नंबरचं उचलायचं नाही, बरं. असं आम्हाला सगळं सांगून ठेवलेत। बरं, पण फसवणूक होत होती हे होत गोष्ट होती, खरी. पहिला होत आणि ह्या होती. शिबिराचा हो तुम्हाला हो फायदा हो झालाय? हो, बरं. आधी पूर्वी होत होतं तसं। बरं, ताई तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव तर काय असं आहे की ज्यावेळेस आपण UPI वापरत नव्हतो, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत नव्हतो ना, तर त्या टायमाला सहज आपल्या हातातच पैसे असायचे, आपण मोजून ठेवत होतो। ज्यावेळेस तर ते UPIचं सगळं सिस्टीम झाली लॉकडाऊनच्या नंतर, तर मग तेव्हा ते मेसेज वगैरे येतं, पण मेसेज आल्यानंतर लवकर कळत नव्हतं की बाबा ही पैशाचाच मेसेज आहे का, बरोबर. आणि कुठली तरी लिंक आली मेसेज मध्ये, साध्या मेसेज मध्ये पण लिंक येते ना, आता ती लिंक ओपन करायचं, मग त्यामध्ये काही ना काहीतरी आपण वेगळंच काहीतरी करत होतो, म्हणजे पहिल्यांदा। मग जसं त्या सरांनी येऊन असं सगळी काय ट्रेनिंग घेतली, बऱ्याच बायकांना, आम्हाला सगळ्या सहलीवाल्यांना सगळ्यांना सांगितलं की असं नाही असं करा। मग त्यांनी स्वतःहून ते असं प्रोजेक्टर वगैरे लावून त्यामध्ये दाखवलं होतं की ह्या अशा लिंक आल्या तर या लिंकवर क्लिक करायचे नाही, किंवा असे काहीतरी व्हिडिओज आले तर त्या ह्याच्यावर करायचं नाही, कारण व्हिडिओच्या खाली पण येतं ना, तर त्यामुळे ते पण करायचं नाही, किंवा OTP आली तर OTP कोणाला द्यायची नाही, किंवा आपलं पार्सल आपण मागवतो, जर आता कॅश ऑन डिलिव्हरी जर असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये OTP येत नाही, बरोबर. तर मग त्यावेळेस ते म्हणले की बाबा तुम्हाला OTP आले आणि कॅश ऑन डिलिव्हरी असली तरी OTP आले, पण ती पार्सल खोटं असतं ना, आणि त्याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी असली की OTP येणारच नाही। जर पेड केलेले असेल आपण पैसे, तर त्या टायमाला म्हणू शकतो की बाबा OTP आले, OTP देऊन आपण ते घेऊ, हे गोष्टी पण असं। मग ते सरांनी ते सगळं काही गोष्टी सांगितल्या होत्या की बाबा हे असं नाही तसं। मी पण आता पार्सल कितीतरी मागवते, तर मला ते सगळं कळालं की नाही, कॅश ऑन डिलिव्हरी असली की OTP बिलकुल द्यायची नाही। तर एकदा मला असं झालं होतं, नवीन नवीन जेव्हा मी पार्सल मागवलं होतं ना, तर त्या टायमाला मी कॅश ऑन डिलिव्हरी केली होती, आणि त्यांनी सांगितलं होतं की OTP आहे, मला OTP माझ्याकडे आलंच नाही, तर मी कुठं नाही देऊ तुला, तर हे पैसे घे आणि मला दे। म्हणजे जेव्हा ते मीटिंग झाल्यानंतर सरांनी शिकवल्यानंतरची गोष्ट आहे। अच्छा, म्हणजे फसवायचा प्रयत्न झाला होता? हा झाला होता, पण ते झालं त्यानंतर मग मला असे पैशासाठी फसवलं नाही, पण आता माझ्यासोबत असं झालंय की पैसे लोकांनी माझ्या अकाउंटला पाठवले, माझे पैसे पण गेले, माझेही पैसे गेले, 9-10 हजार रुपये गेले पैसे, पण ते लोकांचे पैसे माझ्याकडे आले आणि माझ्या अकाउंटला आले, आणि ते मी, माझे तर पैसे नव्हते, आणि माझे जे पैसे होते मी त्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे पाठवले, म्हणून ते अकाउंट तर सायबरवाल्यांनी बंद केलंच,
ज्या अकाउंटमध्ये पैसे आले होते ते, आणि मी ज्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे पाठवले होते, तर तीही अकाउंट आणि हे अकाउंट असे दोन्ही अकाउंट माझे बंद करून ठेवले सायबरवाले. मग आता बँक अकाउंट आहे का नाही? बँक अकाउंट आता मी नवीन म्हणजे माझं खूप जुनं बँक ऑफ इंडियाचं अकाउंट होतं, ते आता मी काल ओपन परत चालू केलं. आता ते चालू करावं लागलं ना, कारण की माझे सगळे ते बँक ऑफ बडोदाचे जे होतं आणि सिटी पोस्टचं जे अकाउंट होतं त्यामधूनच माझे सारखं होत होते ना पैसे इकडे. फ्रीज केलं हा, account. आता ते कधी ओपन होईल काय होईल ती माहिती नाही, पण माझे ऑलरेडी माझे एकटीचे पैसे गेले ना, जे लोकांचे बीसीचे पैसे होते, त्यामुळे ती फ्रॉड माझ्यासोबत झालेलंच आहे. आणि सगळ्या गोष्टी आधी आहेत की मी कुठल्याच गोष्टी करू शकत नाही. जसं आता कस्टमर केले तर कस्टमरचे पैसे घ्यायचे कसे, कारण की आता सगळ्यांच्याकडे आता ते ऑनलाईन झालेले आहेत ना, ते ऑनलाईन झाल्यामुळे ना कस्टमरांकडे कॅश पैसेच नाही. बरं. तर त्यामुळे आम्ही पैसे घ्यायचेच कसं, आणि कस्टमरला जर म्हणलं की नाही बाबा कॅश दे, किंवा मग आता समजा नसल्यावर काय करणार? हा, आणि घरच्यांच्या जर मोबाईलमध्ये पाठवायचे तर मग हे कुठले गड्यांचे आले, हे कुठले पैसे आले, कसे आले. आता बऱ्याच लोकांचं असं असतं की ते घरच्यांना माहिती नसतं की आम्ही काय करतो इथं, असं पण होतं ना. बरोबर. मग त्यामुळे आमचा धंदा मार खाल्लाय. आणि आता सायबरवाल्यांचं कसं आहे की फ्रॉड करणारे राहतात साईडला, जे फ्रॉड करत नाहीत त्यांचंच बळी पडतं ना. ते म्हणतात ना घावासोबत किडे पण रगडले जातात, पिसलं जातात, ते तसं आमचं झालेलं आहे काम. पण आता तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं आता अनेक जणांना अनेक प्रकारे फसवलं जातं, हे फसवणुकीचे प्रकार काय काय? फसवणुकीचा प्रकार असा आहे की एकतर इंस्टाग्रामवरनं पण आहे की व्हिडिओ कॉल करणं किंवा मेसेज करणं. आपण काय करतो, आपण आता आपलं इंस्टाग्राम आहे, ID आहे, ते आता आपण व्हिडिओज वगैरे टाकले तर लोकांकडे जातं, पब्लिक जर केलेलं असेल तर तिकडे गेल्या त्यांनी जर लाईक केलं आणि त्यांनी आपल्याला काय म्हणतात त्याला, म्हणजे आपल्याला पण कनेक्ट करून घ्या, फॉलो फॉलो करून घ्या म्हणून ते हे करतात ना. मग त्या टायमाला आपण ते फॉलो केलं आणि ते तिकडनं मेसेज करणार, कशी आहेत तू, बरी आहे का, जेवलीस का, हे ते सगळ्या गोष्टी करत 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 मग लयच असं म्हणजे लांब लटसक लावतं. तरी मी आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करतो, मग तुझं लग्न झालंय का, तरी आपण सांगितलेलं असं हा माझं लग्न झालंय, तरी पण ते म्हणणार की नाही मी तुझ्यावर लय प्रेम करायला लागलो, मला तुझ्यासोबत तुला भेटायचंय, तुला बोलायचंय, हे करायचंय, ते करायचं, अशा सगळ्या गोष्टी फेसबुकवरनं आणि इंस्टाग्रामवरनं होत. आणि मग ते थोडं थोडं प्रेमाच्या जाळ्यात आपल्याला अडकवणार आणि आपल्याला म्हणणार की मला एवढे पैसे लागणार आहेत, जरा पैसे पाठव. आपण जर पैसे पाठवत गेलो, कधी 1000 म्हणणार, कधी 2000, अशा करत करत मग ते लाखांपर्यंत जात. पण आता हे जो व्यवसाय करतात तिथं ज्या महिला आहेत त्यांना पण कुठेतरी प्रेमाची आवश्यकता असते, त्यातूनच हे सगळं घडतं. हो, त्यातून घडतं. कारण की काय होतं, आता समजा पार्टनर असतो आपला, सेक्स वर्करला सगळ्यांनाच पार्टनर आहे, पण पार्टनरचा पण एक उद्देश असतो की आपल्याला असं वाटतं की बाबा ह्या पार्टनरने आपल्याला प्रेम जर दिलं, कारण की जे आपण तो बुधवारपेठमध्ये पहिल्याच्या काळात असं होतं की बायकांना विकून जात होते किंवा फसून आणत होते, काम लावतो, हे करतो, ते करतो, असं बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण आता ती गोष्ट होत नाहीये, आता सगळे आपल्या मर्जीनेच येतात. पण जे प्रेम लग्नाच्या नवऱ्याकडनं किंवा आई वडिलांकडनं, भाऊ बहिणींकडनं किंवा मित्र मैत्रिणी जे त्या टायमाला भेटलं नसेल तर ते आपण असं शोधतात. तर असं वाटतं की बाबा इथं आहे, तर इथल्या सगळ्या मैत्रिणी नवीन झालेल्या आहेत, ते आपल्या घरच्यांपेक्षा जास्त ते मैत्रिणी जवळच्या वाटतात, मग त्यांच्यावर प्रेम करतो आपण. किंवा इथला एखादा पार्टनर आपण ठेवला तर ते पार्टनर पण आपल्याला पहिल्यांदा तर खूप प्रेम करणार, ते प्रेमाच्या जाळ्यात आपण फसत जातो आणि ते आपल्याला नंतरच्या लुटत जातो. अच्छा. नाही, वस्तुस्थिती ते आपण फसत जातो आणि त्यानंतर मग ते असंच मग आमच्यासोबत ते स्कॅमच होत जातं. बरं, आता आणखी एक मला विचारायचं आहे की काही व्हिडिओ पण आतले व्हायरल केले जातात, काही फोटो काढले जातात, व्हिडिओ आतले व्हायरल केले जातात, असे काही प्रसंग घडतात? घडतात ना. आता तुम्ही इंस्टाग्रामला आणि युट्यूबला जर बघितले, युट्यूबला फक्त बुधवारपेठ जर टाकलं ना तर लाखो व्हिडिओज येतात. कारण की इथनं बाईकवर जाताना असे खिशामध्ये मोबाईल ठेवणार आणि ते सरळ असं जाता जाता हळू गाडी हळू घेणार आणि एकदम असं ते व्हिडिओ काढत 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 जाणार आणि मग ते इंस्टाग्रामला आणि युट्यूबला सोडणार किंवा फेसबुकला सोडणार. नाही तर ते नाही झालं तसं पण करतात. आणि दुसरी गोष्ट आहे की
बाईला रेट विचारल्यापासून ते पार तिच्यासोबत संबंध करूसपर्यंत व्हिडिओ हा, मी पण तेच तो विचार व्हिडिओ सकट बनवतात. आत्ताच एक मध्ये एका बाईसोबत झालंय ती घटना. हा तर ते आम्ही म्हणजे फरसखान्यात जाऊन कंप्लेंट वगैरे करून त्याचा इंस्टाग्रामवरनं तो व्हिडिओ आम्हाला म्हणजे डिलीट करायला लावलं. मग आता ह्या शिबिरातनं तुम्ही काय शिकला? मी हेच हे असे सांगितलं. जे प्रकार घडतायत त्याला काय करता मग आता? आधी काय करायचं, आता काय करता? आधी तरी आम्ही असंच मोबाईल ठेवला काय वापरला काय आम्ही ते हे करत होतो. पण आता कस्टमरांच्या मोबाईलकडे आम्ही जास्त करून लक्ष देतो. हा कारण की कस्टमर आता घेऊन जर जात असेल हा तर कस्टमरांकडे आम्ही पहिलं बघतो की तुझ्याकडे मोबाईल किती आहेत, हा. नेमकं कॅमेरा चालू आहे का, हिडन कॅमेरा आहे का हा. चालू? पण ते काय आहे काय नाही. कारण की सगळ्या गोष्टी काय होतात, मोबाईल एक एक करतात लपून ठेवतात. हम्म. आपण बोलायच्या नादात कंडम घेण्याच्या नादात इकडे तिकडे जातो ना तर मोबाईल लपून ठेवू कुठं काही ना काही. तर आम्ही रूम मध्ये गेले की पहिलं सगळं चेक करतो. बरं या सगळ्या काही गोष्टी आम्ही शिकलेलो आहे. बरं. तुम्ही काय? ये बताया ना। हाँ, तो सब क्या वही- इन्होंने जो वही- बताया वो सही है? ऐसे लोगों को फंसाया जाता है? हाँ, बहुत फंसाता है। हाँ। लेकिन क्या है ना, कस्टमर आने का टाइम मोबाइल किधर रखता है किधर नहीं ये पता नहीं रहता है। लेकिन अभी आप वो देखते हो किधर रखा है वगैरह? देखता है लेकिन पेन भी रहता ना, पेन का साथ भी हाँ। रखता है। अच्छा वो दिखता नहीं हमको कस्टमर। हमारा क्या है, धंधा का बारे में गड़बड़ में रहता है। सही। इसके लिए मोबाइल भी नहीं देखता है, वो ईडवे कर रहे क्या वो भी नहीं देखता है, वो किधर रखता है वो भी नहीं रखता है। एक एक कस्टमर थैली में डाल के आता है ईडवे करके, फिर वो थैली में रखा करके फिर हमारा काम चालू रहता है। फिर वो हम काहे को देखने का ये थैली। तो आपको क्या सिखाया फिर इन्होंने कि कैसे आपको बच सकते हो इन सब से? हम तो बच सकता ना, तो ईडवे कैसा करने का। लेकिन मेरे को मोबाइल में नहीं आता है। हाँ, लेकिन वो मोबाइल आपको किसी ने ऐसे फंसाया क्या? नहीं पैसे के बारे में वगैरह, या फिर नहीं, आपके नहीं। किसी जान पहचान वाले को? नहीं नहीं। नहीं, ठीक ऐसा है। कुछ नहीं हुआ। ठीक है। लेकिन क्या है ना, कस्टमर बहुत धोखा देता है। बहुत? औरत लोग को। बहुत धोखा देता है। पैसा का बारे में धोखा देता है, फंसाने का धोखा देता है, ईडवे का धोखा देता है। हाँ, अभी तक रो रहे एक लड़की। क्या हुआ? वो ईडवे वो अभी बताया ना, वो ताई ने। उसका वीडियो वायरल किया? हाँ, फिर किया वो अभी तक वो ये नहीं किया, वो डिलीट नहीं हुआ? डिलीट नहीं किया। तो ऐसा पुलिस नहीं वगैरह होने के पास का ना। गए थे क्या वो? गया था ना, परसगानी में गया लेकिन था, अभी तक वो नहीं हुआ? कुछ नहीं हुआ। अच्छा हम्म। जी, आपके भी साथ कुछ ऐसा हुआ? मेरे साथ होगा भी 4 साल हो गए, अभी नहीं है। अभी तो नहीं रुकिए, होता रुकिए। ऐसा। मुझे लगता है ये ऑनलाइन जो है ना ये बंद होने मांगता है। ऑनलाइन क्या? जैसे ऑनलाइन का क्या बोलता है, इसका नाम हाँ, नहीं क्या फोन ऐसा वगैरह, हाँ, हाँ इंस्टाग्राम फेसबुक ये बंद होने मांगता है। बंद होना चाहिए। फिर इसका वजह से कितने वाला घोटाला हो रहा है, अच्छा, ये नहीं होना चाहिए ना काम। जो अभी उन्होंने बताया कि लोग क्या करते हैं कि पहले मीठी मीठी बातें करते हैं, फंसाते हैं, क्या ऐसा आपके साथ कुछ हुआ? ऐसा हुआ बोला तो कैसे, अपन खुद का लोग ही था। नहीं पहला जो वो तो बाहर का था, जो खुद का है हाँ, वो हमारा साथ किया है सब। क्या किया? घर के बाजू में रहते वो बोली मेरे को, मैं ऑनलाइन तेरे को देता तो मेरे को कैश दे पैसा। तो मुझे उतना समझ में आया नहीं, नया नया चालू किया। बोला ठीक है मैं देता, तो ऑनलाइन में पैसा आया नहीं, किंतु हाथ से दिखाई दिया वो क्या हुआ। अच्छा, हरा उन्होंने जो- दिखाया लेकिन हाँ, आपको आया नहीं? नहीं आया, जो हरा वाला ना वो दिखाई दिया। हाँ। रहेगा तो हमारे इधर मैसेज भी नहीं है, पैसे भी नहीं आया। फिर मैं तो दिया उसको पैसा 500 रुपया। अच्छा, फिर बाद में मैं अपना लोग है बोल के बाद में भी पकड़ सकता ना, हाँ। क्योंकि रात को भी घर आएंगे जाएंगे कहाँ। हाँ, तो मैं पूछा मेरे पास तो पैसा है नहीं, कैसे तू ऑनलाइन किया। बोले तेरे को झूठ बोला, ऐसे तेरे को दिखाया। बोले, अच्छा। अभी पैसा दे फिर बात करते हैं। तो अपना फिर लोग लिया ऐसा वापस करे, पैसा उनसे? हाँ अपना लोग ऐसे करेगा तो पराई लोग तो ऐसे ऐसा, बाहर का लोग तो करते ही जी। कस्टमर के साथ तो एक बार दूसरा के साथ हुआ ऐसा। जी नहीं कि आपको बोला था 500 रुपया दिया, वो तो 5 रुपया किया तो वो तो जीरो ही दिखेगा ना। जी, बाद में देखो पैसा ही नहीं आया, फिर उसको मतलब मारा 5.00 ऐसा है, वो 500 रुपये बता के आपको फंसाते? फंसाते हैं, बहुत कस्टमर लोग फंसाते हैं इससे। ओके कि जी। इसलिए हम लोग ज्यादा क्या करते हैं, जो कस्टमर पैसे देने वाला रहेंगे ना, जो दुकान रहता है टाफी वगैरह, उनको बोलता वो उधर जाके करो, क्योंकि एक्स्ट्रा पैसे उनको देगा तो पड़ता है। अच्छा, तो अपना को झूठ बोलेगा फंसाएगा तो क्या फायदा। इसलिए हम लोग दुकान में जाओ तो के लाओ फिर आओ। अच्छा।
तो उन्होंने और एक बात बताई कि पहले क्या करते हैं कि आपसे दोस्ती करते हैं, मतलब सोशल मीडिया पर फेसबुक हो, इंस्टाग्राम हो, और फिर बाद में आपको फंसाते। क्या ऐसा आपके साथ किसी के साथ हुआ? क्या आप हुआ ना मेरे को, मेरे आपके साथ ही हुआ? अब मेरे साथ ही हुआ। क्या हुआ? पहला क्या किया, मेरे को तो उतना समझ में आया तो नहीं, और हम पहला खाने पीने वाला था तो इंस्टाग्राम पे से देखा, हाँ देखते देखते हाई भेजा हमने, मैं हाई भेजा हाँ। तो मुझे नहीं पता था इतना बड़ा होने वाला, फिर धीरे धीरे आगे तक बहुत होते गया। अच्छा, कितना आपको पैसे लिए आपसे? लिया ना ये 1,08,000 ना, 8,000। 1,08,000? तो पुलिस के पास गए थे? गया था ना अपन, मैं अनिता मैडम, क्या हुआ फिर दादा, मारुति सर सब गया था। क्या हुआ? वो बोलता, वो बोला हमारा गलती बता रहा था ना, नहीं कि पूरा क्या क्या हुआ क्या क्या नहीं हुआ, वो पहले लिखो, फिर क्या आरजे वगैरह दो, जी। फिर फर्ज का नाम। तो तो ये इतना बहुत भागदौड़ करने का काम था वो। मिले तो पैसे आपके वापस? नहीं मिले। तो अभी आपको ये सिखाया गया कि कैसे आपको मतलब अपन क्या सुधर करना गए, चाहिए अपन क्या? दोबारा ऐसे तो अभी काम आप करें। क्या करते हो? अभी कुछ नहीं करता, अभी अपन संभाल के रखता हूँ। ये मोबाइल यूज करते हो कि नहीं? नहीं यूज करते, क्योंकि कभी कभी रात को कस्टमर आता, कभी दुकान बंद हो जाता है। हाँ, अभी हमेशा के लिए दुकान थोड़ी खुला रहता है, जी तो कभी कभी वो करना पड़ता है। जी। तो हम देख के लेते पहला आया क्या लेकिन नहीं अभी आया। इन सब का फायदा आपको हुआ? हाँ, तो जी। सीखना मिला, सुधारने को भी मिला अपने को। जी। आप कुछ बात करना चाहेंगे? नहीं, आपको कुछ मतलब इससे फायदा हुआ जो कुछ सिखाया उससे? अच्छा, मेरे साथ हुआ नहीं है सब, लेकिन आपको इससे फायदा हुआ? फायदा हुआ। जी। मैं भी सीखा और ताई लोगों को भी सिखाते, जी। जो भी है। लेकिन ये किस तरह फंसाया जाता है? और कुछ इन्होंने बताया इससे अलग, कुछ अलग तरीके से फंसाया, इसका कुछ है आपके पास बताने लायक? यही होता रहता है अभी फिलहाल, और कुछ नाही। जी, ओके. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं फसवलं जातं आहे. आपण परत एकदा ताईंशी बोलूयात. ताई, आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहिले की कशा पद्धतीनं फसवलं जातं आहे, काय होतं आहे. आता तुम्हाला जे शिकवलं त्यांना फायदा पण झालेला आहे. आता तुम्ही सांगा की मोस्टली कुठल्या पद्धतीनं फसवलं जातं आहे? ॲक्च्युली मला समअप करायला आवडेल की ॲक्च्युली हे सगळे सेशन्स काय होते. तर ज्यावेळेस आम्ही सेशन सुरू केलं, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 2 मुद्द्यांवरती खूप फोकस केला की स्मार्टफोन कसे वापरायचे, डूज अँड डोंट, आणि आपण सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटीचा कसा यूज करायचा आपल्या आयुष्यात. कारण की ज्यावेळेस हे सेशन, मी आता सेशनबद्दल तुम्हाला जास्त मला सांगायला आवडेल की ॲक्च्युली आम्ही काय सेशनमध्ये घेतलं, तर आत्ताच्या काळात डिजिटल फुटप्रिंट्स जे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर आपण नेहमी फेसबुक म्हणा, इन्स्टा म्हणा, आपले लोकेशन टाकतो, आपले फोटोज टाकतो, आपण त्याच्यावर शेअर करतो त्याच्यावरती, आणि आपण लोकांपर्यंत ते आपल्याला सोशल मीडियावरती आपला प्रेझेन्स दाखवायचा असतो. तर ज्यावेळेस हे सेशन झाले तर ह्या सगळ्या लोकांना हाच प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला का दाखवायचंय तुमचं प्रेझेन्स. तुमच्याकडे भाऊ आहेत, बहीण आहे, तुमचं घरचे सगळे लोक आहेत, तर सोशल मीडियावरचा प्रेझेन्स जर तुम्ही लिमिटेड ठेवला तर तो खूप गरजेचा आहे. कारण की आपण OTP पण ठेवतो, ते कसे ठेवतो, कोणाच तरी बर्थडे किंवा माझ्या गाडीचा नंबर किंवा माझा कुठली तरी स्पेशल डेट. तर जे हॅकर्स आहेत ना, त्यांना हे खूप इझी पडतं हॅक करायला की अरे हे OTP फक्त म्हणजे OTP इझी हॅक करणं खूप इझी जातं. तर अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना समजवत म्हणजे शिकवल्या. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की ज्यावेळेस आपण नंबर यूज करतो तर 2 नंबर यूज करा, एक फायनान्शियलसाठी वेगळा आणि एक पर्सनल कॉन्टॅक्टसाठी वेगळा. तर अशा प्रकारचे, आणि ज्या 3 केसेस बद्दल बोललं गेलं की त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले गेले, तर त्या संदर्भात आम्ही फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलिसांनी, आणि त्यासाठी खूप फॉलोअप घ्यावा लागला. पण ह्या लोकांना हे पण सांगण्यात आलं तुम्ही जे जे सोशल मीडियावर टाकाल ते कधीच पुसलं जात नाही, ते तिथेच राहतं. बरोबर. तर आपण खूप प्रोटेक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि आपण खूप जबाबदारीने वागलं पाहिजे ज्यावेळेस आपण सोशल मीडिया वापरतो. तर हेच सगळं आम्ही त्या सेशनमध्ये कव्हरअप आणि बायकांना अवेअर करायचा प्रयत्न केला. बरं, ठीक आहे, थँक्यू. तुम्ही खूप वेळ दिला. मला एक शेवटचा प्रश्न आहे, आपण थांबूया. पोलिसांचा या सगळ्यामध्ये तुम्हाला कसा सपोर्ट मिळतोय किंवा काय तुमचे अनुभव आहेत? ॲक्च्युली ज्यावेळेस एक केस झाली होती की आमच्या एक कम्युनिटी मेंबर होत्या, त्याच्याबरोबर ही केस झाली होती. एका कस्टमरने त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला, तर आम्ही फरसखाना पोलीस स्टेशनला गेलो होतो.
आणि मग बऱ्याच खूप साऱ्या फॉलोअप आणि खूप साऱ्या गोष्टीनंतर फरासखानाचे एक ऑफिसर होते, त्यांनी आम्हाला खूप व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं, हे बघा आपण व्हिडिओ डिलीट करू, आपण सगळं करू, पण ह्यासाठी तो व्हिडिओ कुठे ना कुठे इंटरनेटवर राहायला लागेल, तर ही तुमची खूप जबाबदारी आहे. पोलिसांची फक्त जबाबदारी नाहीये, ही त्या बायकांची पण जबाबदारी आहे की कस्टमर आल्यानंतर बघणं की मोबाईल यूज आहे की नाही, तो मोबाईल कुठे ठेवतोय, त्याला सांगणं की मोबाईल आतमध्ये ठेव. तर पोलिसांनी आम्हाला अवेअरनेस, आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की एक पोलीस ऑफिसर्स आले होते जे सायबर क्राईम डिपार्टमेंटचे होते, तर त्यांनीच अवेअरनेस सेशन घेतलं होतं. ओपन सेशन ते बायकांसाठी पण होतं, आमच्या स्टाफसाठी पण होतं आणि पीअर एज्युकेटरसाठी पण होतं. तर पोलिसांकडून आम्हाला बऱ्यापैकी अवेअरनेससाठी आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली की आपण हे कशा प्रकारे थांबवू शकतो. ओके, ठीक आहे, थँक्यू ताई. तर आपण पाहिलं की सायबर फसवणुकीचे तर आपल्याकडं रोज केसेस वेगवेगळ्या येतच असतात, मात्र ज्या महिला या सगळ्या व्यवसायामध्ये आहेत त्यांना देखील कशा पद्धतीनं फसवलं जातं आहे आणि त्यांनी जे सेशन्स घेतले, त्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे, तर त्याचा या सगळ्या महिलांना फायदा होतो आहे असं आपल्याला दिसतं. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.